जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. बोला. बोला, तुम्हाला हे सांगायचंय ना, मला वाटतं भक्तांना. अरे ताईंचा फोन आहे का? हे कानाला ब्लूटूथ असलं की असं होते सर्व. बिझी अच्छा, आहे तुम्ही? अच्छा. कामात नाही ना, busy नंतर करताय? नाही काय नाही, कामात असं म्हणून त्याच्यासाठी काम कुठलंय. काम तर करावंच लागतं. हो ना. आपण मनुष्य जन्मामध्ये आलोय. म्हणजे त्यामुळे ते कामाचे आहे ना, प्रपंच म्हणलं सर्व आलं. खरं खरं खरं. प्रपंचातून परमात्मा करायचं म्हणून आता उठलो पहिला लगेच. अगदी बरोबर. हे काम सरळ ठेवतोय आता. नाही, नंतर सावकाश करा पाहिजे तर दादा. नाही कशाला अवकाश काय दाखल. मी सांगतो ना तुम्हाला काय सांगतो. ते कसं आहे माहिती का, हा बोला दादा. काय त्यांच्या क्युरीला जबरदस्त आहे का. हो. म्हणजे अडचणी. हा. तर आता मी ते सुरू करतो काय. हो हो हो. हा. मी राजेंद्र केंजळे, हा. श्री स्वामी समर्थ मंदिर लांडेवाडी. आणि आता माझ्या स्वामीच्या कृपेने आणि स्वामीने बोलवल्यानंतर अजून एक मला सेवा जी लाभली, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान सुतेज नगर. हो हो. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेवा करण्याचा स्वामीने योग आणला. खरे खरे. प्रथमतः आता नुकतेच महिला दिन साजरा झाला 8 मार्चला. तर या 8 मार्चच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व ताईंना दादांचा लाखो शुभेच्छा. खरंच आहे तुमचे आशीर्वाद सगळ्यांना. आणि त्याचप्रमाणे कसं आहे, दादांचाच म्हटलं पाहिजे, कारण का की दादा ही पदवी काय, मला दादा हा विषय माहित नव्हता, पण दादा ही पदवी माझ्या ताईने दिली. खरंय खरंय. आता काय लोकांना वाटत की स्वतःला दादा म्हणून घेतात, असं काहीतरी आहे. तर स्वतःला दादा म्हणून घ्यायचा हा विषय माझा कधीच नाही. सगळ्यांनी सुरू केलं, तुम्ही थोडी स्वतःहून बोलत होते दादा. तर ज्या वेळेला मला या माझ्या बहिणीने मला दादा ही पदवी दिली, दादा या नावानं संबोधलं, तर हे कदाचित स्वामी समर्थांचीच जे देण असेल की तुला एवढ्या बहिणी तुला मिळून दिल्या. खरंय खरंय दादा. तर या ताईना आणि या माझ्या दादांना माझ्याकडून सर्वांना लाखोमय शुभेच्छा. आता मी जेव्हा या ठिकाणी काही सेवा देतो, तर ही सेवा मी कशी देतोय, फक्त व्हॉट्सअपद्वारा देतोय. बरोबर. हो. व्हॉट्सअपवर मेसेजद्वारा फक्त सेवा देतो. आणि काही सेवा असतात की मी तोंडी सांगतो, नाही असा विषय नाहीये, काय तोडगे वगैरे हे. तर हे तोडगे वगैरे सांगल्यानंतर काय ताईंच्या लक्षात राहत नाही, काय ताईंच्या हे व्हॉट्सअपवर लिहून पाठवावं लागतं, काय करावं लागतं. तर मी त्या ताईंना स्पष्ट सांगतो की तुम्ही ताई मला जर फोन केला ना, तर तुम्ही पेन आणि वही घेऊन बसत चला. अगदी बरोबर. कारण काय माहितीये का, एकदा दोनदा परत सगळं सांगायचं. परत जर का ताईला सांगितलं ना की सांगितलं कळलं ना, अहो दादा ती मध्यंतरी काय सांगितलं होतं मी जरा. अगं ताई मी जीव तोडून बोलतोय, मला वेळ नाहीये, मला बाकीचे फोन लगेच तुझ्या पाठीमागे अर्धा नंबर असतात. आणि ताई एक स्वामी समर्थांनी जो काय आदेश दिला त्या सर्वीची मी काय सेवा करून देतोय, तर ही सेवा एवढी अफाट होईल तेवढं माझं स्वामी समर्थांच्या आदेशानुसार जे केलेली कामगिरीला एवढं प्रचित मिळेल असं मला जाणलंही नव्हतं. ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल, 30 ताईंचा फोन आला, 35 ताईंचा फोन आला, असं म्हणत मला आनंदाने करतो. आज ताई जवळजवळ 950 850 ताईंचा फोन जरूर येतो. बापरे. आणि खूप जणांचा ताईंना इतका, आता काय माहितीये का, प्रत्येकच जो अनुभव आहे आपलं, प्रसिद्धी जी आलेली आहे, तर प्रत्येकच अनुभव सांगणे पण त्या ताईची कायची ही बी नसते. नाही बघा आता मी कशी बोलणार,
आणि काही काही असे छोटे अनुभव होतात किंवा रात्री बाबा माझ्या गळ्यातलं पडलं होतं बघा काल आलोय मी आणि मी रात्री सगळं काय काढून ठेवलं कुठे ठेवलं तेच कळलं नाही आणि दादा माझं ते मिळेल काढून मंगळसूत्र अगं बाई तुझं मंगळसूत्र कुठं जात नाही फक्त तुम्हाला सांग कुठल्या कार्यक्रम घातला नाही म्हणलं मी ताई बसमध्ये बसले तेव्हा सुद्धा होतं मग म्हटलं काही काळजी करू नको मग तिला नुसतं काहीतरी आपलं दिलंय नंतर मंत्र वगैरे तारक मंत्राचे उद्योग तिला सापडलं की दुसऱ्या दिवशी घेतो दादा अहो तुम्ही म्हणला मोदी फुका मी सगळं कपाट खाली केलं होतं पण नंतर मला सापडलं की नेमकंच साडीच्या मध्ये होतं अरे तुझं प्रारब्धात होतं पण स्वामीच्या आदेशानुसार तुला 2 सेवा करून घेतली आणि ते तुला मिळालं. हा तर असे जे काय प्रॉब्लेम आहेत ना हे प्रॉब्लेम या ज्या परिस्थिती आहेत ना या परिस्थिती काही लोकांनाही सांगू शकत नाहीत याच्यावर चॅनल एक तर तुमचा एक तर व्यस्त असतो आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे अनुभव चालू असतात तर त्याच्यामध्ये ते बी म्हणतात आम्ही कसं डिस्टर्ब करू हे नको ना आम्ही कुठं तुम्हाला शेअर करतो बरं म्हणलं ठीक आहे. हा दुसरी गोष्ट कसं आहे की सेवा कोणाला देतो मी की जी माझ्याकडे येते बरोबर आता मी काय माझं ताई कुठलं कुणाचीच ओळख नाही कुणाचंच काय नाही तुमचं माहित आहे पण जे माझ्याकडे येते नंबर बघून घेते किंवा एखाद्या मैत्रिणीला अनुभवाला असेल तर तिला नंबर देते तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर या गोष्टी ज्यांना आवडल्या किंवा ज्यांना वाटलं तर ते आणि दुसरी गोष्ट ज्याच्या प्रारब्धात आहे बाबा त्याचीच माझी मुलाखत होते खरे त्याचीच माझीच मुलाखत होते ज्याच्या प्रारब्धात आहे त्याचीच माझी मुलाखत होते नाहीतर मी पाहतोय मला जर 800-900 फोन येतात तर मी फक्त 400-500 फोनच उचलू शकतो आणि जास्तीत जास्त 200-300 जास्तीत जास्त 9 ते 12ला 200-300 ताईंना मी सेवा देऊ शकतो परंतु तरी पण दुसऱ्या दिवशी परत ती ताई घ्या म्हणजे ज्यांच्या प्रारब्धात ज्या दिवशी आहे हे प्रत्येक ताईनी प्रत्येक दादानी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं प्रारब्ध असेल किंबहुना आपली वेळ असेल त्याच वेळेला दादा भेटणार त्याच वेळेला तुमच्या जखमीवर औषध मिळणार. तर हे जे आहे ना हे प्रत्येक ताईने विचारलं पाहिजे प्रत्येक ताईचा काय काय कसा सोर आहे दादा मी एखादी ताई म्हणते दादानी मला फोन बॅक फोन केला पण मला ते त्यांनी सांगितली बरं का सेवा हो आणि काय काय ताई काय म्हणते नाही मला सेवाच मिळणार हो दादांना भरपूर फोन करते अरे ताईंना सर्व ताईंना सांगायचे आहे अरे बाबा दादांच्यावर एवढं प्रेम तुम्ही करता की आता दादाला जेवण सुद्धा वेळ नाहीये आणि दादा जेवणाची फिकीर करत नाहीत. मला खूप माझे नातेवाईक सांगतात माझी बायको सांगते सगळे अरे जेवताना सगळे फोन बंद केला पण काय माहितीये का मला काय वाटतं एखाद्याला जर का अशा पद्धतीनं ऐन वेळेला जर का सेवा दिली नाही का तर त्याचा आता तुम्ही सांगा ताई एक ताईने बघा काल परवा अनुभव शेअर केला ती मिलिटरीमध्ये आहे राजस्थानला का कुठं त्या ताईचं काय त्यात ती दोघं नवरा बायको बसल्यात पुरी टक लावून ती पुढच्या पोटात दुखतंय रात्रीचे 3-4 वाजलेत तिथं 3 वाजून 30 मिनिटांनी मला फोन केला दादा काय करू असं झालेलं आहे काय विचार करा त्यांचा जर का त्यावेळेला फोन जाऊ मी उचलला नसता की बघ नाही त्याच्या प्रारंभच होतं मात्र माझ्याकडून सेवा घ्यायची आणि स्वामींना तर त्यामुळं सारीला सुद्धा तिचा फोन आला आणि तिला जेव्हा मी काही सेवा सांगितली सेवा केल्यानंतर तिने इतक्या आनंदानं तुम्हाला तो अनुभव शेअर केलाय की माझी मुलगी जी 3:30-4ला जी झोपली एवढी उड्या मारत होती एवढी ओरडत होती पण मी सेवा केल्यानंतर माझी मुलगी जी झोपली ती 7:30-8 पर्यंत अजून बघा उठली नाही म्हणजे इतका आराम भेटला तिला. आता विचार करत आहे हे जर आपल्याला सर्व मिळतंय आणि हे जर का हा त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा किंवा त्यांचं दुःख हरण केल्यानंतर जो आपल्याला काय एक आनंद मिळतोय तर हे स्वामी देतात ना आपल्याला ते स्वामी आता मी कोण नाहीये मी सर्वसामान्य माणूस आहे ज्या लोकांना कुणाला वाटत असतं की बाबा मला दादा वरून घेतोय किंवा काय नाही काय मी झिरो आहे एकदम म्हणजे सर्वसामान्य माणूस मला कसलाही विषय नाही की कुठल्या काय माझ्याकडे यावं कुठल्या काय नाही काय अगदी निरपेक्ष भावनेनं निस्वार्थी भावनेनं कसल्याही फळाची अपेक्षा करता ही सेवा चाललेली आहे. हो ही सेवा चाललेली आहे आणि ही सेवा माझी शेवटपर्यंत मात्र माझे स्वामी समर्थ माझ्याकडून करून घेतील हे निश्चित आहे. आता माझं दुसरे काही लोकांना असं सांगणं आहे की मी काय म्हणतो त्यांना त्यांचा फोन येतो त्यांना सांगतो की ताई तुम्ही काय करा माहिती का तुमचं नाव आणि तुमचं गाव आणि नंतर मी जे सांगितलं की बाबा तुम्हाला कुठली लग्नाची सेवा पाहिजे तुम्हाला आरोग्याची सेवा पाहिजे तर तेव्हा तुम्ही देत चाला. तर ताईने काय करायचं माहिती का ताईने फक्त नाव फक्त मला सेवा हवे एवढंच लिहायचं. आता सेवा आहे नंतर ताईला फोन केला अगं ताई तुला सांगितलं ना मी तुला सेवा आहे म्हणजे काय करणार अहो आत्ताच नाही का आता बोललो आपण 10 मिनिटापूर्वी अगं बाई 10 मिनिटानंतर अजून 5 फोन आले मला 10 मिनिटानंतर 5 फोन आले तुला काय देणार मी सेवा काय देऊ
तर सर्व काही लोकांना विनंती अशी की मी जर का म्हटलं ना तुम्हाला तर ते लक्षात ठेवा. मी सांगतोय तर तुम्ही घाबरू नका, धांदळू नका. तुम्हाला सेवा दिली जाईल आणि तुम्ही लक्षात ठेवा की दादा काय काय शब्द बोलतात. एक घेतलं तरी चालेल त्यांनी. हो ना. मी म्हणतो ना त्यांना तुम्ही रेकॉर्ड गाव रेकॉर्डची मला कळतच नाही. अगं पेन पेन घे तुला मी सेवा बस प्रकार कसा आहे की नाही मला त्यांना सेवा बस काही काहींचं कसं आहे की नाही मला ते लिहिताच येत नाही रेकॉर्ड कर बनले मग मी काय करू शकत नाही त्याच्यापुढे काहीच करू शकत नाही. तुला वाचता येत नाही तुला रेकॉर्ड करता येत नाही. आता जेवढं तुझ्या मनात राहते तेवढं कर बाबा नाही का अशा पद्धतीनं. आता दुसऱ्या ताईची काय एका ताईची काय म्हणतात अहो बघा ना अमुक ताईला तुम्ही तुमची सेवा दिली आणि त्यांना तसं लगेच प्रचित आली. आज मी 3 महिने झाले सेवा करते. अगं ताई प्रारब्ध असतं. तुझा बँक बॅलन्स कमी आहे त्यांचा बँक बॅलन्स मला जास्त होता. त्यांच्या अगोदर लाखो रुपये व्हायला तुम्हाला त्यांना फक्त 10,000 टाकावं लागले. पण तुला लाखो रुपये व्हायला लाख टाकायला लागले ना. ज्या वेळेला तुझा बँक बॅलन्स पूर्ण होईल तुझ्या सेवेचा जेव्हा बँक बॅलन्स होईल तेव्हा जेव्हा तू पूर्ण असेल ना तर स्वामी काय म्हणणार नाही अजून तुला सेवा करणं गरजेचं आहे. अजून सांगू का कच्चं मडकं पक्का मडकं हे स्वामी चांगले ओळखतात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या सेवेचा बॅलन्स स्वामीच्या नियोजनानुसार जर का केला नसेल तर तुम्हाला थोडंसं दीर्घ आहे ना पण तुम्हाला त्याची प्रचिती मिळणार. ताई माझ्याकडे आज जवळजवळ 1.5 लाख ताई आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो. पण प्रत्येक ताईचा 1.5 लाख मला मी आतापर्यंत नोंद ठेवली किती फोन आले किती काय केलं ते 1.5 लाखची माझे कॉन्टॅक्ट झालेले आतापर्यंत. आणि 1.5 लाख ताईंना मी बोललो म्हणजे सेवा दिली ना. बोललो म्हणजे त्यांचे मी ही ऐकलं त्यांची गाणं ऐकली त्यांची दुःख ऐकलेत. आणि ताई भरपूर ताई लोकांचा असा एक समज आहे की मग तिला बघा लगेचच्या लगेच गुण आला आणि मला काय आला नाही. त्या ताईने कसलं सुंदर सांगितलं किती गुण आला आणि मला बघा 6 महिने झालं करते. अरे अशा पद्धतीने मी खंत व्यक्त करू नका. बघा काय अरे तुम्हाला स्वामी तुमच्या आयुष्यात आलेले आहेत. स्वामी सगळ्यांच्या आयुष्यात आले नाही. मी जेव्हा मठामध्ये असतो ना तेव्हा इतर ताईनं काय बोलतो माहिती का ताई तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आतमध्ये येऊन नमस्कार करताय पण ती बघा गेटवरनं लोक नुसती बाय बाय करून जातात. म्हणजे काय झालंय की त्यांच्या मनात अजून स्वामी नाही किंवा स्वामीच्या मनात नाही त्यांनी यावं. तर हे लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही इथं आलात स्वामीच्या मंदिरात आला तेव्हा तुम्ही स्वामीमय झालात. लक्षात ठेवा त्यांचं काही ना काहीतरी घेणं आहे आणि त्यांना मी तुम्हाला काही ना काही देणं आहे. तर त्यामुळे तुम्ही काही खंत व्यक्त करू नका. जेवढी तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे ना त्यांना तेवढी करणार आणि तुम्हाला प्रचिती निश्चित देणार. भगवान के घर देर आहे अंधेर नाहीये कधी बी हे लक्षात ठेवायचं की आपण जर करतोय ना तर त्याचं आज ना उद्या तर मला मिळणार आहे असं आहे. आणि तुमच्या प्रारब्धांसह तुम्हाला त्याची प्रचिती येते. वेळ यायला पाहिजे ना. वेळ आल्याशिवाय काही फायदा नाही. तुम्हाला किती काय आहे तुम्हाला मूल पाहिजे तुम्हाला जागा घ्यायची आहे तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे सगळं. अहो दादा ताईने एका सांगितलं नाही दादा मला फ्लॅट घ्यायचे 10 फ्लॅटची लई गरज आहे मला पाहिजेच नाही. ताई तुमची आमदानी किती आहे तुम्ही किती हप्ता देऊ शकता तुमचं आता घर किती आहे नाही हो दादा पण मला पाहिजे. अगं ताई तसं नाहीये. तुझ्या जर का त्याच्यामध्ये मदत आडात असेल तर पोहळ्यात येतं. आता तुझा जर बँक बॅलन्स असेल तुला डाऊन पेमेंट भरू शकत असेल तेवढी तुझी पात्रता असेल ना तर फक्त तुला योग कधी आहे हे मी सांगू शकतो. पण तुझ्यात काहीच नाही तुझ्या हातात काहीच नाही तू म्हणते नाही दादा मला लवकर घर मिळलं पाहिजे. स्वामी कुठून आणून देणार तुला. की काही जणांचं चटमांगणी पटसादी आता चटमांगणी इतकं त्या ताईंना मला म्हणजे एक सांगावं वाटतं की काय नव्या ना अपेक्षा करू स्वामी ज्या वेळेला तुम्ही स्वामीच्या जवळ आलात त्यावेळी तुम्ही कृपाळू बाळ झाला आणि हे निश्चित आहे की तुम्हाला त्याचा लाभ दिल्याशिवाय ते कधीही राहणार नाही कधीच राहणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला जे मिळतंय ते घ्या. बरोबर. आता काय ताईची जरा कंप्लेंट आली मी पाहिलं याच्यामध्ये चॅनलवर मी पाहिलंय की दादा फोन उचलत नाही दादा काय अरे दादा ते दादाची कंप्लेंट सुरू झाली आता. पहिलं दादा पटकन उचल पण काय करू ताई एखादा जर का फोन चालू होता तर म्हणजे 5-6 फोन येतात. बरोबर. आणि 5-6 फोनाला आपण फॉलो करत असतो 3रा फोन आलेला असतो की तोच उचलतो आपण झालं ते 6 फोन बघा. तर अशा पद्धतीनं माझी
फोन जे उचलत नाही तरी पण मी बॅक करतो, प्रत्येकाला कॉल बॅक करतो हो. जेवढे माझ्याकडे शक्य आहे तेवढं. काय काय ताईने आभार मानलेत की दादा खरं तुम्ही कॉल बॅक करता बरं का. हा. आणि काही ताईने नाही ना हो त्या दादांना मी 3 महिने झालं फोन करते. अरे पण 3 महिने झाले तर कधी करते, जेव्हा तुझं स्वयंपाक पाणी सगळं जेवण बिवण झालं की 3 वाजता झोपताना करते. अरे अगं बापरे. तू असं कर, दादांचा टायमिंग 9 ते 12 आहे त्यावेळेस कर ना फोन, बघ का नाही घेत ते. मग अरे मी ताई 9 ते 12 या वेळेमध्ये फोन आले आणि माझी उचलला गेले तर मी 1 वाजेपर्यंत फोन करत असतो. आणि माझ्या ताई कधी म्हणत नाही की बाबा आता तुम्ही एवढा रात्रीचा का फोन केला, कारण का त्यांनी फोन केला असतो. आणि दादा जर आपल्यासाठी जागे आहेत, दादा जर आपल्यासाठी जागा आहे तर त्यांच्यासाठीच आम्हाला सेवा द्यायची म्हणून तुम्हाला फोन केला. अगदी तर अशा पद्धतीनं जे आहे ना, फोन जर उचलत नसेल तर खंत कुणी वाटून घेऊ नका प्लीज, कारण का अशा पद्धतीनं आता सगळं म्हणजे बिझी शेड्यूल झालेलं आहे, लय बिझी शेड्यूल. पण तरी पण मला अगदी मी आता पाहतो, आमची मिसेस हे अनुभव पाहते की आम्हाला सांगते, परत एखादा अनुभव आम्हाला वेळ मिळत राहून ऐकतो. पण खरंच स्वामी माझ्या ताई लोकांचं अतिशय भलं करतात आणि अतिशय छान सगळ्यांचं करणारच आहे. सगळ्यांचं करणार. आता काय कसं असतं माहितीये का की एका ताईने लिहिलं, हो दादा मी तुम्हाला 3 आठवडे झाले मेसेज केलाय, मी तुम्हाला अरे तुझं जर दुखतंय का तू बाबा लगेच माग ना. काल दादाने आपला मेसेज पाहिला नाही ना, आज लगेच 10 वाजता परत कर, लगेच 10 वाजता परत येतो. पण काय होतं माहितीये का, जाऊ दे आपल्याला मिळली तर शेवट मिळली म्हणून आपलं एक अंदाजे खरा टाकायचा. असं नका करू दे, असं नका करू. तुमचं जर दुखतंय, तुमचा जर आजारपण आहे, तुमची जर का संकट आहे, तुमची अडचण आहे तर मला सोडायला अतिशय बरं वाटतं, कारण मला फक्त त्याच्यासाठीच माझी नियुक्ती झालेली आहे. मी जे पोस्टमनचं काम करतोय स्वामी आणि तुमच्यामधला दुवा, हे फक्त त्याच्यासाठी माझी नियुक्ती झालेली आहे. आणि मी 24/7 तुमचाच आहे. फक्त एवढंच करा की तुम्ही दादाला बी वेळ द्या आणि आपण बी तसा हे करा की आता तुम्ही 2-3 आठवडे झाला मेसेज पाठवला आणि जेव्हा तुला आठवड झाली का नाही तेव्हा मग तू हे करणार. नाही दादा तुम्हाला 2 आठवडे झाले का म्हटलं झोपली तूच ऐकू. अगं दुसऱ्या दिवशी लगेच करायचं, मला लगेच कॉल करायचा, मेसेज करायचा, ताबडतोब घेतलाच असता मी. असं नाही की मी 2 महिने तात्काळ बिझी असतो नाही का. मग तर अशा पद्धतीनं ते थोडंसं कसं आहे माहिती का, काही लोकांनी बी जरा थोडंसं मनावर घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं त्याने कोऑपरेट केलं पाहिजे की बाबा ठीक आहे, नाही माझ्याकडून तुला नाही फोन उचलला लगेच दुसऱ्या दिवशी मेसेज कर ना, मी तुला निश्चितच अगदी सेवा देणार, त्यामुळे प्रश्नच नाही आहे. आणि एका ताईला तर भरपूर एका ताईला काय होते माहिती का ताई, मी अनुभव घेतला. आता कालच एक फोन आला होता. आता एका ताईचा होता असा एकच प्रॉब्लेम म्हणजे नोकरीचा, आणि कंप्लेंट 3 आठवडे झालं कॉल म्हणजे इंटरव्ह्यू आले होते. दादा मला कॉल येणार, दादा मला कॉल येणार, दादा मला कॉल येणार. म्हणलं तू कधी म्हणलं परीक्षा दिली, म्हणजे मी फेब्रुवारीला दिलेली आहे. बरं मग तू काय मला नाही कॉन्टॅक्ट केलं. नाही हो मला वाटतं ते येईल म्हणून, पण मला असं वाटतंय की आता मला नाही यायचं, पण माझी ती गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे. बरं म्हणलं ठीक आहे, मग आता काय झालं तर काय नाही हो. बरं म्हणलं ठीक आहे, तुला नोकरीची सेवा देतो अशा पद्धतीनं. नाही दुसरी सेवा दिली तिला, शंकराची पिंडीला पाणी घालायचं म्हटलं आणि औदुंबराला प्रदक्षिणा घालायचं. तुला जे आहे ना म्हटलं गोरकाष्ट तू 11 वेळा म्हणायचं, तू काही करायचं नाही, तिथं झाडाखाली बसून गोरकाष्ट घाल एवढं म्हणायचं. बरं म्हणलं ठीक आहे. आता काय झालं माहितीये का, दुसऱ्या दिवशी ती सकाळी तिला काहीतरी घरातली काहीतरी अडचण होती, त्यामुळे घरातली अडचण म्हणून ती काही जाऊ शकली नाही. सकाळी जाऊ शकली नाही, तिला एवढी खंत वाटली होती का ताई की मला करता येणार, सेवा करता येणार. आणि ताई त्या ताईचा दुसऱ्या दिवशी 9 वाजता फोन आला, अहो दादा नुसती तुम्ही सेवा दिली आणि आज मला कॉल आलाय. म्हणजे तुमच्याशी बोलण्यानं सुद्धा एवढा मला आनंद मिळाला. मी काय म्हणली 3 आठवडे फक्त कॉलची वाट बघतील, जर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केलं असतं तर दादा कदाचित माझी त्याच्यावर जॉईनिंग झाली असती. म्हणलं दादा म्हणजे अशा पद्धतीने मी काय जे ताईचं आहे ना अशा वेळी अनुभव मला ते शेअर करतात. असं आहे. दादा काय अनुभव येतात एकेकाला आणि काय प्रचिती ऐकून आपण थक्कवतो. नाही अहो मला बी वाटतं की बापरे ऐकूनच थक्कवतो, बापरे कसं काय असं झालं, कसं काय असं. आज एका ताईला मुलंच नव्हतं तर तिला डायरेक्ट 2 मुलं झाली, डायरेक्ट घेतली सेवा. अहो नाही का ते अनुभव शेअर केला ना त्या ताईने. हो 2 एकदम जोडी झाली. आणि आता कसं आहे ते रडलं तर हे रडतंय. तिची एवढी प्रेरणा झाली आहे ना
पण काय नाही म्हणते दादा, तुम्ही सांगितलेली सेवा मी सोडणार नाही, काही नाही म्हणलं ताई, तुझ्या बाळांना कधीच काय होणार नाही, काही काळजी करू. म्हणजे असे असंख्य जे अनुभव येतात. काही लोक नाराज होतात, तर कृपया नाराज होऊ नका. मी तुमचं आहे, तुमच्यासाठी 24 तास आणि 7 दिवस, पूर्ण 7 दिवस तुमच्यासाठी असतो. माझं जरी पर्सनल असतं लाईफ, तरी पण मी त्याच्यातनं तुम्हाला वेळ. अहो ताई, मी जरी एखाद्या लग्नात माझ्या गेलो, जरी म्हणजे कुठल्या कार्यक्रम गेलो, तरी मला ते सहन नाही होत. एखाद्याचा फोन येतोय आणि आपल्याला बघा आपण उचलू शकतोय. बरोबर. मी काय करतो, बाहेर जाऊन फोन उचलतो, पण म्हणतो ताई एक 10 मिनिटं बरं का, एवढ्या वेळेनंतर करा. पण प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो मी. तर जर कदाचित कुणाचे फोन लागत नसतील, कुणाला माझ्याकडून न्याय मिळाला नसेल, तर या दादाको दिलगिरी व्यक्त करतो तुमची. पण सगळ्यांनी अगदी आनंदात राहा. जे तुम्हाला स्वामीमय केलेलं आहे त्यांनी, जे स्वामीने आपलं कृपाळू बाळ केलेलं आहे, तुम्ही स्वामींची सेवा करता, तर तुम्हाला आज उद्या परवा कधी ना कधीतरी तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामी आपले सर्वांचे भिवू नकोस पाठीशी आहे, हे तत्वतः सिद्ध करतात. खूप काही लोकांचे मला अनुभव आले, खूप काही लोक अनुभव शेअर करतात, मला बी आनंद होतो. आणि काही लोकांना शेवटचं एकच सांगणं आहे की जरी आपल्याला जर अनुभव आला, अहो दादा तुम्ही 2 महिन्यापूर्वी सेवा दिली होती, तर माझ्या पोराला नोकरी लागली बरं का, आणि बरं मग आता कसं काय? नाही, आता कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगू का, की आता त्याचं प्रमोशनचं तेवढं पत्रच मिळलं म्हणजे बरं पडत. कसं आहे, तुला ज्यावेळेला नोकरी लागली पोराला 2 महिने झालं, त्यावेळेला तुला कळलं नाही अनुभव शेअर करायला. तर ताईंना सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला कुठलाही स्वतःचा अनुभव द्या. स्वामी समर्थांना सगळ्यात प्रिय असतील तर सेवेकरी. जो सेवेकरी घडवतो तो त्यांचा सगळ्यात प्रिय माणूस, जवळचा माणूस. आणि मग तुम्ही जर तुमचा अनुभव शेअर केला ना, तर तो अनुभव ऐकून 10 लोक तीच सेवा करतात, म्हणजे सेवेकरी करतात. आणि मला खूप ताईने सांगितलं की दादा तुम्ही अमुक ताईला ही सेवा दिली होती ना, ती सेवा मी केली आणि आला ना मला अनुभव. मग याच्यासाठी सर्व ताई लोकांना सांगणं गरजेचं आहे माझं की ताई तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा. तुमचे अनुभव दिल्यानंतर जसे सुनीता ताई विचारतात की बरं दादानी सेवा काय दिली होती, तर ती सेवा जेव्हा ऐकतात तेव्हा ती सेवा त्या एखादी ताई माझ्याकडून पोहोचत नाही. अरे तिला तसं आहे नाही का, मला बी तसं आहे, बघते बी आता काय करायचं. म्हणजे ऑटोमॅटिक येतात ते सेवेत. ऑटोमॅटिक येतात, तो एक ऑटोमॅटिक सेवेत येतं. आता काय झालेलं, एका ताईचं काय झालं होतं की तिला आग होत होती अंगाला, आग. आता आग होती होती पूर्ण अंगाला यायला. तर तिला मी सांगितलं की काय नाही म्हणलं, तू खडी साखरेचं पाणी आणि ते सब्जे बिटाक त्याच्यामध्ये राहतो, या 11 दिवस. अहो म्हणजे दादा त्यानं कशाचं मोठी मोठी औषधं खाल्ल्यात मी म्हणे, आणि त्यानं कुठं काय होणार, तुम्ही फक्त करा नंतर मला 11व्या दिवशी सांगा ना, मी काय पैसे घेतोय का फुकटच नाही ना तुला औषध, आणि काय फरक पडत नाही, काय साईड इफेक्ट तर होत नाही. ताई तिचा 4थ्या दिवशी फोन आला, दादा काय म्हणताय, काय आहे काय तुमच्या हातात म्हणे. अहो कधी आमच्या घरात पडलेलं आहे, खडी साखर घरात पडलेली आहे, सब्जेक्ट बी घरात पडलेलं, का लक्षात आलं नाही. अगं तसं नाही म्हणलं, त्यावेळेला सोनारानं कात टोचलं म्हणजे नाही दुखत, डॉक्टरनी जेव्हा सांगता तो तुम्ही घेता, नाही तर घेता काय कधी, असा विषय झाला. आणि ताई तिचे जवळजवळ जसं त्या अश्विनीताई परांजपेचं नाही का म्हणलं, 10 वर्ष मला अशा पद्धतीने त्रास होता आणि दादानी सेवा दिली तर आता जुलाब नाही काय नाही इतकं टकाटकत आहे. तसं त्या ताईनं 6 वर्ष त्रास काढलाय, आग होती अंगाची. आता काय सांगायचं, त्या ताईना एवढा जबरदस्त गुण आला ना, आपण अरे सांगा तुम्ही, बोला तुम्ही, करा तुम्ही, म्हणजे ते ऐकून तिने केलं म्हणताना ते चांगलं झालं. तर ताई प्रत्येक ताईनं माझी विनंती राहील की आपल्या स्वामी ओम चॅनलवर तुम्ही अनुभव शेअर करा, आणि शेअर केल्यानंतर इतर तुमच्यामुळे सेवेकरी घडतील, आणि ज्या वेळेला सेवेकरी घडतील तेव्हा इनडायरेक्टली तुमची सेवा 100% होते. इनडायरेक्टली सेवा 100% होते. 100. आता दुसरं एक ताईचं म्हणणं, दादा मला सेवा करताना झोप येते, दादा मला पेंगत येत, दादा मला वेगवेगळे विषय आठवतात डोक्यात, नको ते डोक्यात विषय आठवतात, आणि निगेटिव्ह थिंकिंग सगळी होती. ताई तू काही काळजी करू नकोस, फक्त तू देवापुढे बस, तू काही वाचू नको, 2 उदबत्त्या लाव, त्याच्या धोराकडे बघत बस. ताईनं 1, 2, 3 वेळा करायचं. अहो नाही दादा झोपत येते, म्हणलं तू आता वाचायला सुरुवात कर. ताई 4थ्या दिवशी तर इतकी धडाधडा वाचलं ना सगळी. अहो दादा नाही ना, आता काहीच विचार येत नाही. अरे बाळा हे काय असते,
हे तुमचं एक मग्न चित्त एक मग्न झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी तुला सांगितलं त्या डोळाकडे बघत बस कुठतर जुळत जातो. आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांची ही झाली ना मन जे आहे ना एकाग्र चित्त झालं आणि एकाग्र चित्तानं त्याला सेवा करता आली. एकाग्र चित्तानं झालं ना त्या ताईंची पारायण 7 दिवसाचे कसं झालं तिला कळलं नाही. आणि पहिल्या दिवशी तरी केले की नाही तिने सुरुवात बघायला पाहिजे. हो ना. आणि सुरुवातीला ताई झोपली पहिल्या दिवशी एका अध्यायातून एक अध्यायातून म्हटली ताई हो दादा मी तिथंच झोपली. बरं असू दे काय फरक पडत नाही चल राहिलेले अध्याय संध्याकाळी 3च्या पुढे वाच. हो बरोबर. आणि हे झाल्यानंतर जे तिसऱ्या दिवशी सुरुवात केली तिने ना 7व्या दिवशी दादा आज पारायण माझं अरे बापरे झालं का. अहो दादा काय सांगू तुम्हाला 4थ्या दिवशी जे तुम्ही सांगितलं 3ऱ्या दिवशी केलं आणि 4थ्या दिवसापासून एवढं माझे सगळे अध्याय जे झाले की 2 तासात माझे 2.5 तासात अध्याय व्हायचे. अरे म्हटलं सुंदर झालं का नाही म्हणजे आता काही निगेटिव्हिटी येत नाही काय येत नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कुणीही आळस करू नका. ज्या वेळेला आपल्या ह्याच्यामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव असतो आणि अंगात आलेल्या व्यक्तीचं जेव्हा अंगातलं जातं तेव्हा ते उड्या मारून दाना पटकन शांत होतं. तशा पद्धतीनं आपल्या अंगातली वाईट शक्ती स्वामींनी जवळ केली की ती वाईट शक्ती काय करते तुम्हाला झोपच आणन तुम्हाला कुठं जोला बसवायला लागेल तुम्हाला कुठं चक्कर काही करू शकते. पण स्वामींच्या सेवेपासून परावृत्त व्हायचं नाही कधीच व्हायचं नाही. काही झालं तर एक दिवस होईल दुसऱ्या दिवशी होईल 3ऱ्या दिवशी वाईट शक्ती स्वामींच्या पाया पडून जाईल. त्यांना नमन करून पडून जाईल. पण सगळ्या काही लोकांना सांगणं दादा लोकांना सांगणं तुम्हाला किती त्रास होत्या काय बघा चांगलं काम करताना जगामध्ये हे रेकॉर्ड चांगलं काम करणाऱ्याला फार मोठा त्रास सहन करावा लागतो. हेच अगदीच आहे. आज कुठले बघा ना सिंधुताई सपकाळ झालं तुम्हाला सांगतो ती मदर झाली मेरत रेडसा झाली की अशाने चांगली कामं केली पण त्यांना जगानं इतकं त्रास दिला पण शेवट ते त्यांच्याला नमतात. तर चांगली कामं अमर झाली. तर आपल्याला जेव्हा स्वामींच्या नामस्मरणात अमर व्हायचे स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही चांगल्या वाईट कामाची बघू नका. वाईट गुन्हे लागणारच लोक आडवी येणारच सासू बोलणार सासरा बोलणार नवरा बोलणार एकाने पाक स्वामींना माझ्या उचलून टाकलं तर त्याला सुद्धा प्रत्यय नंतर झाला. स्वामींना माझ्या सगळं उचलून टाकलं त्यांनी तिकडं एक म्हणली तर देवपूजा करायची नाही काय करायचं नाही. आणि शेवट तोच माणूस जर का हे तुझं तारक मंत्र तीर्थ झालं का हे लवकर हे जर का प्रसिद्धी माझे स्वामी देत असतील तर अजून काय पाहिजे. तर सर्वांना माझ्या अजून एकदा हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं कल्याण करो स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वामी समर्थाची मनापासून सेवा करा. तुम्हाला त्यांच्याकडून मेवा मिळण्याशिवाय कधी राहणार नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. हे ब्रीदवाक्य जे आहे ते प्रत्येकानं जसलं पाहिजे आणि प्रत्येकानं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हे माझं शेवटचं सगळ्यांना सांगणं आहे. खूप चांगलं दादा मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी